कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या सदस्यांना आता त्यांच्याच खात्यामधील 100% पर्यंतची रक्कम काढता येणार आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। ईपीएफओच्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। तसंच विशेष परिस्थितीमध्ये रक्कम काढत असताना कारण सांगण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक दावे नाकारले जाणार नाहीत। दरम्यान 100% रक्कम काढण्याचा पर्याय दिला असला तरी सदस्यांना त्यांच्या खात्यामधील 25% रक्कम कायम शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल, ज्यावर वार्षिक व्याज आणि चक्रवाढ नफ्याचा लाभ मिळेल। शिक्षणासाठी रक्कम काढण्याची मर्यादा 10 वेळा आणि विवाहासाठी 5 वेळा इतकी वाढवण्यात आली आहे। विशेष परिस्थितीमध्ये रक्कम काढत असताना आता कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाहीये, त्यामुळे अनेक अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण कमी होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या सदस्यांना आता त्यांच्या खात्यामधील 100% पर्यंतची रक्कम काढता येणार आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्स मधून। ईपीएफओ धारकांना आता 100% रक्कम काढता येणार आहे। रक्कम काढत असताना आता कारण सांगण्याची गरज नाहीये। 13 गुंतागुंतीचे नियम सुलभ करून 3 श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे। आवश्यक गरजा, गृहसंबंधी गरजा, विशेष परिस्थिती अशी श्रेणी ठेवण्यात आली आहे।